नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. माझे चॅनल ॲस्ट्रो तारावरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. बुध महाराजांचं गोत्रभ्रमण 22 जून 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये कर्क राशीतून होणार आहे. आणि त्याचा ह्या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीवरती काय प्रभाव पडेल, परिणाम होईल, त्याचं काय फळ मिळेल आणि त्याच्यावरती काय उपाय करायचे याचा आढावा घेणारा आपण व्हिडिओ बनवतोय. पाहूयात मिथुन राशीकरता द्वितीय स्थानातून होणारं बुध महाराजांचं गोत्रभ्रमण. कर्क राशीतून जेव्हा गोचरभ्रमण होतं आहे तर ते कर्क राशी ही मुळातच कुटुंब, सौख्य, सुख, मातेचा कारक आहे, वाहन याचा कारक आहे. आणि मिथुन राशीकरता हे द्वितीय स्थान आहे. द्वितीय स्थान हे आपल्या वाणी, कुटुंब, धन, आपलं कुळ, आपली वाणी, वंश, खाणेपिणे याच्याकरता आणि संचित धन म्हणतो आपण त्याला, साठवलेले काटकसर करून साठवलेले पैसे असतात, त्याचं स्थान आहे. या गोष्टींचं कारकत्व द्वितीय स्थानाकडे आहे. आणि बुध या घरात आल्यामुळे वाणी आणि व्यवहारावरती तुमच्या मोठा प्रभाव पडेल. वाणीत एक प्रकारचा गोडवा येईल, आकर्षक बोलणं होईल, त्याचबरोबर तुम्ही बोललेलं लोकांना पटेल किंवा म्हणतो ना आपण जिभेवरती सरस्वतीचा वास आहे तसं होईल. त्यातून एक प्रकारचं सौख्यदायक किंवा हेल्दी रिलेशन तुमचे डेव्हलप होतील. कुटुंबामध्ये, खानदानामध्ये, कुळामध्ये सुसंवाद होईल, सुसंवाद घडेल, जुने गैरसमज दूर होतील. त्यानंतर विशेष म्हणजे तुमचे ह्याचा जो फरक पडणार आहे या संवादाचा, ते तुमचे वडिलांचे भाऊ बहीण म्हणजे ज्यांना आपण आत्या काका म्हणतो, तुमच्या खानदानातले ज्येष्ठ व्यक्ती, आजी आजोबा, त्यानंतर काका काकू, आत्या, इव्हन तो आई वडील, यांच्याबरोबर तुमचे संबंध सुधारतील. पैशाबाबत तुम्ही चतुराईने, थोड्या कल्पकतेने, थोड्या अक्कल हुशारीने निर्णय घ्याल. म्हणजे कसे की कुठं गुंतवणूक करायची, कशी बचत करायची, आणि आर्थिक सल्लागार जे कोणी असतील ना त्यांच्याकरता अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे. खाण्यापिण्याचा आनंद घ्याल, म्हणजे आवडीचे पदार्थ खाणे किंवा आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेणे. आवडीचे पदार्थ आपल्याला बरेच असतात, पण त्याचा आस्वाद घ्यायचं सुद्धा आपल्याला बऱ्याचदा सुख मिळत नाही. म्हणतो आपण सुखाचा घास खाल्ला जात नाही. वेगवेगळी कारणं असतात, परंतु त्याचा आस्वाद घेणं किंवा नवनवीन पदार्थ जे असतात, आजकाल बरेचसे युट्यूबवरती व्हिडिओ पण आहेत, काय म्हणतात ना, खवय्यांचे वगैरे, तर त्यातून नवीन पदार्थ शिकून त्याचा आस्वाद घेणं, त्याची नवीन स्वादाची ओळख होणं हे होईल. परंतु इथे डिस्क्लेमर आहे, थोडासा संयम बाळगावा लागेल. त्याचं कारण पुढे सांगतो तुम्हाला. आता इथे सगळ्यात आणखीन एक पाचवा जो फायद्याचा किंवा सकारात्मक बाब जी आहे ना, ती म्हणजे बोलून कमाई जे करणारी मंडळी आहेत ना, बोलण्यानं कमाई, म्हणजे आता आपण व्हिडिओ बघतोय ते, किंवा भाषण करणं, किंवा स्क्रिप्ट रायटर, किंवा ॲक्टर्स, किंवा शॉर्ट्स बनवणारे, किंवा छोटे छोटे ॲक्टिंगचं काम करून, किंवा आपण म्हणतो ना संभाषण करून व्हॉइस ओव्हर करतात मंडळी, ती कंटेंट क्रिएटर, किंवा आपण म्हणतो ना कॉल सेंटरमध्ये काम करणारी मुलं मुली, कॉलिंग करणारी, किंवा कन्सल्टंट्स असतात ते, किंवा बोलण्याच्या आधारे, वाणी आधारित जी कामं करणारी मंडळी आहेत ना, त्यांच्याकरता अतिशय चांगला कालावधी आहे. आता याचा दुसरी बाजू किंवा निगेटिव्ह साईड, किंवा थोडंसं काळजी घेतली पाहिजे असं काय, आपल्या वाणीचा वापर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केल्यास वाद निर्माण होऊ शकतात. याची खबरदारी घ्यायची आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी बोलताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर धनसंबंधी, पैशांसंबंधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, अति आत्मविश्वासाने निर्णय घ्यायचे टाळायचे. गोड खाणं, मी म्हणलो होतो मागाच्या याच्या आधीच्या सेगमेंटमध्ये, पॉझिटिव्ह पार्टमध्ये, की खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे स्वाद चाखाल, परंतु अति गोड खाण्याच्या नादामध्ये आरोग्यावरती परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या. आणि जे स्पेसिफिकली मधुमेही असतील त्यांच्याकरता हे एक सांगणं आहे की जपूनच नवीन पदार्थांची ओळख करून घ्या, स्वाद चाखा. याच्यावरती उपाय काय करायचा, तर बुधाचा जो मंत्र आहे, ओम ब्राम ब्रीम ब्रह्म सह बुधाय नमः, याचा 11 वेळा जप करा. द्वितीय स्थानात बुध आहे, त्यामुळे बुधवारच्या दिवशी पिस्ते, हिरवे मूग अख्खे किंवा मूग डाळ याचे दान करा. घरात तुमच्या कुटुंबामध्ये, खानदानामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर संवाद वाढवा, त्यांचे आशीर्वाद घ्या. आणि दैनंदिन बोलण्यामध्ये संयम ठेवा. कठोर बोलणं टाळा किंवा कठोर शब्दांची निवड टाळा. हिरव्या रंगाचे वस्त्र वापरा.
आणि शक्य झालं ना तर बुधवारी कुठल्याही विष्णू मंदिरामध्ये जाऊन हिरव्या रंगाची जी फळं आहेत ना, त्याचा नैवेद्य अर्पण करा. तर मित्रांनो, असं हे मिथुन राशीकरता हो, फळ होतं. मिथुन राशीकरता हे सिंगल लाईनर जर का सांगायचं म्हणलं, बुध महाराजांचा किंवा मिथुन राशीकरता हे बुध महाराज हे त्यांचे राशी स्वामीच आहेत. त्यामुळं बुधाच्या गोचरीने त्यांच्या वाणीला गोडवा आणि धनात वाढ हे नक्की आहे. मित्रांनो, हे होतं मिथुन राशीकरता फळ. आशा करतो की माझा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या सर्व मित्र परिचितांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.